नवरात्री म्हणजे देवीची आराधना आणि उपवासाचे विशेष महत्त्व। या 9 दिवसात उपवासासाठी अनेक पदार्थ बनवले जातात। साबुदाणा खिचडी, भगर हे नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण एक कुरकुरीत चटपटीत अशी रेसिपी पाहणार आहोत। उपवासाचे कुरकुरे। हे उपवासाचे कुरकुरे नवरात्रीला एक दिवस करून तुम्ही 9 दिवस खाऊ शकता। या नवरात्रीला या रेसिपीचा आस्वाद घेण्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आजच्या रेसिपीसाठी आपल्याला इथे लागणार आहे काही उकडलेले बटाटे। इथे मी 4-5 बटाटे घेतलेले आहेत उकडून। त्यानंतर साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा भिजवलेला नाही, कारण आपल्याला या रेसिपीसाठी हा साबुदाणा भाजून याची पावडर करायची आहे, म्हणजे साबुदाण्याचं पीठ आपण करणार आहोत। त्यानंतर या रेसिपीसाठी लागणारं लाल तिखट आणि सेंद्रिय मीठ असं मी काढून घेतलेलं आहे प्रमाण। तुम्हाला किती तिखट हवं पाहिजे त्यानुसार तुम्ही हे प्रमाण घेऊ शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर, इथे बघू शकता तुम्ही कोथिंबीर व्यवस्थित मी बारीक चिरून घेतलेली आहे। आणि त्यानंतर मी थोडीशी जिरे पावडर जी करून ठेवलेली आहे त्यातली जिरे पावडर मी थोडीशी वापरणार आहे या रेसिपीसाठी। जिरे पावडरमुळे एक वेगळा त्याला स्वाद येतो आणि जिरे उपवासाला चालतात म्हणून मी जिरे पावडर यासाठी वापरणार आहे। आता इथे एक पॅन ठेवलेला आहे मी आणि त्यामध्ये आपल्याला साबुदाणा एक 3-4 मिनिटे भाजून घ्यायचा आहे कमी गॅसवर। हा साबुदाणा भाजून यासाठी घ्यायचा आहे की याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते यामुळे कमी होतं आणि नंतर मग आपल्याला त्याची व्यवस्थित बारीक पावडर करता येते। तुम्ही तसंच घेतला तरी चालेल, पण व्यवस्थित मिक्सरला बारीक पावडर होण्यासाठी हा साबुदाणा आपण भाजून घेतलेला आहे। ज्यांना जे भाजून न घेता तसंच आपण मिक्सरला बारीक करू शकतो, पण ही एक सोपी पद्धत आहे। मिक्सरला पावडर याची लवकर होते। इथे आपला साबुदाणा भाजून झालेला आहे। साबुदाणा एकीकडे मी थंड होण्यासाठी ठेवला आहे, नंतर मग आपण त्याची बारीक पावडर करणार आहोत। तोपर्यंत इथं मी अशा प्रकारे जे उकडलेले बटाटे आहेत ते असे किसून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला कुरकुरे करण्यासाठी असं जाडसरमध्ये ते येणार नाही आणि व्यवस्थित त्याचं बारीक असं हे होईल। त्यामुळे बटाटे असे छान किसून घेतलेले आहेत मी इथं। अशाच पद्धतीने मी सर्व बटाटे किसून घेणार आहेत। आता इथे सर्व माझे बटाटे किसून झालेले आहेत, इथे बघू शकता तुम्ही। त्यानंतर आपल्याला यामध्ये मिक्सरमध्ये जी पावडर केलेली आहे साबुदाण्याची ती आपल्याला यामध्ये मिक्स करायची आहे। मिक्सरमध्ये जी साबुदाणा बारीक करतो ते एकदम बारीक करायचं नाही आहे, थोडंसं असं जाडसर ठेवायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही थोडंसं असं रवाळ मी ठेवलेलं आहे साबुदाणा आणि मग ते आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे। आता इथे मी थोडा साबुदाणा जास्त घेतला होता, त्यामुळे मी थोडंसं बाजूला काढून ठेवलेलं आहे साबुदाणा आणि ते नंतर आपण वापरू शकतो। अशा पद्धतीने जर उपवास असेल नवरात्रीचा तर वेळेला लागणारा साबुदाणा असा आपण वापरू शकतो। ते लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर हे जे मी आधीच काढून ठेवलेलं होतं ते मी यामध्ये मिक्स केलेलं आहे। थोडीशी जिरा पावडरसुद्धा टाकलेली आहे आणि आता हे सगळं आपल्याला पाण्याचा वापर न करता व्यवस्थित सगळे एकजीव करायचं आहे। हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्याचा जर वापर केला तर जास्त दिवस ते टिकत नाही आणि कुरकुरीतपणा येत नाही, म्हणून इथे पाण्याचा वापर न करता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बटाट्याचं आपण व्यवस्थित किसून घेतल्यामुळे याला छान मॉइश्चर प्राप्त होतं आणि ते लवकर असं मिक्स होतं आणि त्याचा व्यवस्थित आपल्याला गोळा पण करता येतो। इथे बघू शकता इथे मी असे गोळे करून ठेवलेले आहेत त्याचे। आता जो चकलीचा साचा आहे त्यामध्ये अशा पद्धतीने गोळे आपण टाकायचे आहेत आणि नंतर मग आपल्याला कुरकुरे तळून घ्यायचे आहेत। आता इथे मी चकलीचा साचा घेऊन त्याला आतमध्ये तेल लावून घेणार आहे थोडंसं
तेल लावून घेतलं तर मग म्हणजे पीठ ते आतमध्ये चिकटत नाही आणि आपला जे कुरकुरे आहेत तेही व्यवस्थित लवकर होतात। त्यामुळे अगदी सगळ्या बाजूने मी तेल व्यवस्थित ब्रशच्या साहाय्याने लावून घेतलेलं आहे। आणि या साच्यामध्ये जे आता आपण गोळे केलेले होते ते व्यवस्थित भरून नंतर मग साचा पॅक करून आपल्याला तळून घ्यायचे आहेत कुरकुरे। एकीकडे मी तेल तापायला ठेवलं होतं, तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे। तेल आधी व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही तेल आपलं तयार आहे कुरकुऱ्यांसाठी तळण्यासाठी। आणि नंतर मग मी चकलीच्या साच्याने ते व्यवस्थित कुरकुरे तळून घेणार आहे। इथे आपल्याला असे एकमेकांना चिकटणार नाहीत या पद्धतीने कुरकुरे तेलात सोडायचे आहेत। बघू शकता तुम्ही इथे मी कशा पद्धतीने ते कुरकुरे त्यामध्ये तेलामध्ये सोडत आहे ते। आणि गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे म्हणजे जेणेकरून आपले जे कुरकुरे आहेत ते जळणार नाहीत आणि आतमध्ये सुद्धा व्यवस्थित तळले जातील। आधी आपण तेल व्यवस्थित तापवून घेतलेलं आहे। ही रेसिपी अतिशय झटपट होणारी आहे आणि चटपटीत सुद्धा आहे। अगदी इतर वेळेस सुद्धा आपण स्नॅक्स म्हणून ही रेसिपी ट्राय करू शकतो। आणि या नवरात्रीमध्ये तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे ही अगर आपण असं तयार करून ठेवलं तर नवरात्रीमध्ये आपण कधीही रेसिपी खाऊ शकतो। आणि लहान मुलांनाही आपण कोरडा खाऊ म्हणून ही रेसिपी करू शकतो। अतिशय छान लागते, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। आणि तुम्हाला सगळ्यांना एक रिमाइंड करते, अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। मी रोज अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते। या नवरात्रीमध्ये बऱ्याचशा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे तेही व्हिडिओ तुम्ही पहा आणि माझ्या रेसिपीज शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। इथे आपले कुरकुरे अशा पद्धतीने रेडी झालेले आहेत। सगळे कुरकुरे मी असे तळून घेऊन नंतर मग सर्विंग बाउलमध्ये काढून ठेवलेले आहेत। इथे बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे त्याला। आणि नंतर मग तुम्ही असा कुरकुरे तयार करून एअर टाइटनर डब्यामध्ये भरून ठेवू शकता। हे असे उपवासाचे कुरकुरे 15 ते 20 दिवस आरामात टिकतात, त्यामुळे या नवरात्रीला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि नवरात्रीला या रेसिपीचा आस्वाद घ्या। नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। अन्वीला तर आवडले आहे, तुम्हालाही कसं वाटली ती रेसिपी नक्की सांगा। धन्यवाद।